तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहे? तर मस्तपैकी आम्ही आलतो आज मस्तपैकी मावशीच्या गावाकडे. आणि मावशीच्या गावाकडे यायचं मासं नाही खायचं असं कधीच होत नाही. आणि खरं सांगू मित्रांनो, इंदापूर साईड खूप सारा मासा असतो. इकडे बघू शकता तर सगळीजण असे जेवायला बसलेली होती. पिल्लूसुद्धा आमचं जेवायला बसलेलं. आणि माझं तर ऑलरेडीच मित्रांनो जेवण झालं. तर मित्रांनो खूप भारी वाटत होतं मला तर येऊन इकडं. आणि हे बघू शकता असं मित्रांनो, मस्तपैकी मावशीनं अशी भाजी केली ती. मावशीचा तर काही विशेष हार्ड आहे, पाटीतच बसलेली. आणि इकडं बघू शकता सगळीजण जेवायला बसलेली. इकडं दोन माझ्या मावश्या ह्यांच्या गप्पा चालू होत्या छानशा अशा. इकडं माझी आजी आहे, मम्मी पप्पा आणि काका बसलेली. तर हे बघू शकता असं मित्रांनो, इकडं पप्पानं आणि काकानं तर काय दणकाच मारलेला मस्तपैकी. आणि खरं सांगू मित्रांनो, खूप चविष्ट जेवण झालं आणि खूप भारी वाटलं मावशीकडे येऊन. आणि यायलाच लागते बरं का मित्रांनो, नात करते काय, यायलाच लागते. इंदापूर कालटण नंबर 2. इकडे सगळेजण मस्त असं जेवत होते. कारण की मित्रांनो एक सांगू का, इकडं आहे नदीचा भाग. इकडं आमचं पिल्लू कसं आहे, मी जरा म्हणलं पिल्लूसोबत मस्ती करावं, तर इकडं पिल्लू पण खात होतं. त्याला मी चारायला लागली तर ते नको नको म्हणायला लागलं. आणि पिल्लू म्हणत होतं मनातल्या मनात, सगळीजण इकडं फिश खातात आणि मला दिला इकडं नुसता भात. तर सगळीजण असं मस्तपैकी एन्जॉय करत होते जेव. मग काय मित्रांनो, इकडं सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या मित्रांनो. आणि लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. बाय.